महिलेनं पहिल्यांदा काम करायचं, उठल्या उठल्या तुळशीला पाणी घालायचं का? महिला ही कामामध्ये असते, चुलीतनं धूर येत असतो, बरोबर? कोणतरीच हो म्हणते का? गॅस सिलेंडर आले. महिला जी असते ती कंजेस्टेड गोष्टीत काम करत असते, जिथं ऑक्सिजन कमी असतो, तिथं धूर असतो, जिथं गडबड असते, तिला श्वास घ्यायला वेळ नाही. मग त्या महिलेनं प्रत्येक वेळेस तुळशीपाशी जावं आणि तिचं माइंड, तिचं मन फ्रेश व्हावं म्हणून रोज पाणी घालायचं. एक सायंटिफिक रिझन कळलं. पुढचं तुम्हाला सांगते कसा देवाने इथंही अवतार घेतला. तर झालं असं की कालनेमी नावाचा एक राक्षस होता. नाव काय होतं राक्षसाचं? शाबास. पाठीमागची मंडळी बोला, काय नाव होतं? कालनेमी. आता कालनेमी नावाच्या राक्षसाची जी मुलगी होती त्या मुलगीचं नाव होतं वृंदा. काय नाव होतं? वृंदा. आता वृंदा म्हणजे अशी मुलगी होती पवित्र, पुण्यवंत, जेवढं काही काम करायची ती धर्माचंच काम करायची. आता थोड्या दिवसांनी म्हणजे जशी ती वयात आली, तिच्या वडिलांनी म्हणजे कालनेमी नावाचे राक्षस आहे आणि त्यांची ही पुण्यवंत कन्या आहे, तिचा विवाह लावून दिला. त्यांचं नाव आहे जालिंदर. काय नाव आहे? जालिंदर. आता झालं असं की जालिंदर, आता विचार करा, राक्षस गटातून म्हणजे राक्षसाच्या भावकीतून मुलगी देतील. कुणाच्या भावकीत देतील? साहजिक आहे, कुणाच्या देतील? राक्षसांच्या. वारकऱ्याच्या घरातली मुलगी कुठं जाईल? मोठ्यानं बोला, कुठं जाईल? वारकऱ्यांच्या घरी जाईल. आपण तिथं असं म्हणायचं नाही, नाही नाही अजून एक स्थळ आले तो फॉरेनला आहे. पहिल्यांदा वारकरी आहे काय बघा, आणि जे वारकरी नाही त्यांनी लई टेन्शन घ्या. आता हल्ली असं झालंय की मुलींचा आईबाप आता पैसा जास्त बघत नाही, वारकरी पोरं तेवढी खुश झाली बघा. काय का नाही? आता असं आहे की मुलीचा बाप जो आहे जास्त पैसा फाडका बघत नाही, ते बघत असतात की मुलगा बसतो कुठं? मंदिरात. कोण म्हणलं देवळात? ते बघ दादा म्हणले 12 महिने मुक्काम तिथंच आहे देवळात. पाहुण्याने विचारलं कुठे गेली बुवा? देवळात. हा, आणि घरच्याने विचारलं कुठे गेली बुवा? देवळात. फोन आला कुठे गेली बुवा? देवळात. बरोबर उत्तर दिले. मुलगा बसतो कुठं? देवळात. राहतो कुणाबरोबर? वारकऱ्यांच्या बरोबर. बाबा करतो काय? भजन करतो. खातो काय? चांगलं शुद्ध शाकाहारी जेवण. खुश झालं ना सगळे? आता एवढं सगळं बघितल्यानंतर मी एक सांगू का, मुलीचा बाप जर काय बघत असेल तर तो बघत असतो की मुलगा नेमका बसतो कुठं. त्यामुळे आता बसायचं कुठं हाही विचार वारकऱ्यांनी किंवा आपल्या तरुण मंडळींनी करायचा बरं का. आणि कारण वारकऱ्याची मुलगी वारकऱ्याच्या घरात, राक्षस प्रवृत्तीच्या घरात जात असते. ज्यांना जास्त पैसा अडकायची सवय ती जास्त पैसा अडकायच्या घरातच जात असते. त्यामुळे वारकऱ्याने पण ठरवायचं आपली मुलगी द्यायची कुठं. हा बरोबर. मग अशा पद्धतीनं आता वृंदा जी आहे ती बिचारी पुण्यवंत आहे, पण गेली घरात कुणाच्या? राक्षसाच्या. नाव काय आहे? जालिंदर. आता जालिंदर असा राक्षस होता. जालिंदर असा राक्षस होता की त्याला हळूहळू त्याच्या लक्षात यायला लागलं की आपण देवांशी युद्ध केलं तरी चालेल. आणि त्यांनी डायरेक्ट चॅलेंज करायला सुरुवात केली. कुणाला? देवाला. आता काही वेळा युद्ध झाली आणि या युद्धामध्ये मात्र झालं असं की जेव्हा जालिंदरला मारण्याचा प्रयत्न केला, जालिंदरच्या केसालाही धक्का लागला. समजा एखाद्याला त्याचं मस्तक उडवलं तरीही जिवंत व्हायचा. एखादा तलवार खूप असली पोटामध्ये तरीही जिवंत व्हायचा. कुणाला काही समजे ना की कशामुळे होते. हे जालिंदरच्या पण लक्षात आलं काहीतरी शक्ती माग आहे आपल्या माग. आणि त्याने घरी गेल्यानंतर बघितलं की हे सगळं कशामुळे आहे, तर आपली जी सुविद्ध पत्नी आहे वृंदा, तिच्या पुण्याईमुळं, तिच्या पतिव्रता धर्मामुळं मला आतापर्यंत काही झालेलं नाही. त्यामुळे महिला मंडळ आता कर्तव्य आपल्याकडे. स्वयंपाक बनवत असताना भांडण करत बनवायचा नाहीतरी म्हणा, तिकडं आखाड्याच्या बाहेर बोला नाहीतरी म्हणा, टीव्ही बघत करायचा, टीव्हीतली भांडणं बघत तरी अजिबात करायचा, लोकांच्या चाड्या ऐकत करायचा, गाई म्हशीला कुत्र्याला शिव्या घालत स्वयंपाक बनवायचा. आणि एवढं सगळं झाल्यानंतर समजा घरातली व्यक्ती म्हणजे आपले मालक आपल्याशी भांडत असतील तर त्या सगळ्याला जबाबदार
आपण आहे. पटते काय तुम्हाला? आपल्या हातात आहे बरं का. मी सांगतो, मुद्दाम सांगत असतो, जोपर्यंत घरातली महिला माळ घालत नाही तोपर्यंत घर सुधरत सारखं. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं आपल्याला पहिल्यांदा कुठून सुरुवात करायला पाहिजे? महिला जेव्हा सुधारत असते तेव्हा तिची मुलंही सुधारतात, तिचा अख्खा परिवार सुधारतो. त्यामुळे आपण मागं थांबायचं नाही. विठ्ठल विठ्ठल. अशा पद्धतीने त्यांच्या लक्षात आलं जालिंदराच्या की काय झाले, आपल्या पत्नीच्या पुण्याईमुळे आपल्याला काही होत नाही. मग देवांच्याही लक्षात आलं जालिंदरच्या मागे काही शक्ती ती शोधून काढायला पाहिजे. सगळे देव आले, त्यांनी पाहिलं की वृंदा जी आहे पुण्यवंत आहे आणि पवित्र आहे, तिच्या पतिव्रता धर्मामुळे यांच्या केसाला धक्का लागत नाही. देव म्हणले मलाच काहीतरी करायला पाहिजे. आता जेव्हा जालिंदर एक दिवशी युद्धासाठी गेले होते तेव्हा भगवान विष्णू घरामध्ये आले आणि जालिंदरचं रूपच घेऊन आले. काय झालं? जालिंदरचं रूप घेऊन आले. आता रूप घेऊन आल्यानंतर हे वृंदाच्या काही ध्यानात म्हणत नाही. ती बिचारी आतमध्ये गेली आणि नेहमी कसं पाणी प्यायला देते, आपण देते काय पाणी प्यायला आल्या आल्या घरात? हा, आपल्याला सांगितले बरं का हिंदू धर्मामध्ये, अतिथी देवो भव. कुणी घरी येऊ दे पहिल्यांदा काय द्यायचं? पाणी द्यायचं. चहा विचारू काय असं म्हणायचं, न सांगता चहा ठेवायचा. जेवणारा काय असं विचारायचं, पाण्याचा तांब्या. त्याच पद्धतीनं वृंदा सुद्धा पाण्याचा तांब्या घेऊन आली आणि भगवान विष्णूंच्या हातात देत असताना विष्णूंना म्हणजे दिसतंय कोण? जालिंदर यांना तिच्या हाताचा स्पर्श झाला आणि तेवढ्यात तिचा पतिव्रता जो धर्म आहे, जे पावित्र्य आहे, तिथं खंड पावलं. आता इकडं जसं तिचं पावित्र्य खंड पावलं तर तिकडं देवाने बाकीची तर सिस्टीम जोडून ठेवलेली. तुला हुशार आहे महाराज, चतुरातो गुण लावण्याची मुकुट सगळा म्हणे धन्य तुझी. देवाला फसवाय बघायचं, उगाच डोळं झाकून कीर्तनात बसायचं, हाय मी बघणारा त्यो आहे त्यो. आता झालं असं, देवानं सगळी सिस्टीम लावून ठेवली होती महाराज. इकडं पावित्र्य नष्ट केलं देवानं, तिकडं बाकीच्या देवाने काय केलं? जालिंदरचा वध केला आणि वध केल्यानंतर त्या जालिंदरचं जे मस्तक आहे ते तिकडून उडून बरोबर वृंदाच्या अंगणात पडलं. मस्तक पाहिल्यानंतर तिच्या लक्षात आलं, हे जालिंदरांचं मस्तक आहे म्हणजे माझ्या मालकांचं मस्तक आहे, तर समोर उभा असणारा कोण आहे? आणि तेव्हा इतका राग आला त्यांना की पायाच्या नखापासून केसापर्यंत अशा थरथर कापायला लागल्या. म्हणल्या, हे जर माझे मालक असतील तर तुम्ही कोण आहे? तेव्हा देव आपल्या आपल्या स्वरूपात आले आणि त्यांची माफी मागितली. म्हणले, माते मी देव आहे, देवांचा देव मी आहे, अनंत ब्रह्मांड उदरी तो मी आहे, हरी हा बालक तो मी आहे बरं का, आणि मीच माझ्यामुळेच हे सगळं झालेलं आहे. ती ढसा रडायला लागली. रडता रडता डोळे लाल बुंद झाले आणि देवाला शाप दिला. देवाला सांगितलं, देवा जर तू माझ्यासारख्या पुण्यवान बाईचं पावित्र्य खंडन करत असशील, दगड होऊन पडशील प्रत्येकाच्या दारात. झालं तसंच, देवही दगड होऊन पडले तिच्या दारामध्ये. आता देव म्हणले, विचार करण्यासारखी गोष्ट आहे, देवावरती सुद्धा ताकद आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. आता एवढी ताकद आहे की देव दगड होऊन पडले. देवाने माफी मागितली. बाई ग, चाललंय ते चांगल्यासाठी चालेल का? धर्माचं रक्षण व्हावं, अधर्माचं खंडन व्हावं. आणि तुझ्या मालकाने काय केलं होतं? तर अधर्म केला होता. आता तू काय कर, मला या शापातून मुक्त कर. तेव्हा त्यांनी सांगितलं, मी मुक्त करीन, पण मलाही काहीतरी तुम्ही द्यायला पाहिजे. देवाने सांगितलं, एक काम करा, किंवा मी एक काम करेन की तुझं नाव वृंदा आहे, तू मला दगड बनवलेला आहेस. आता तू आणि मी एकत्र होऊन त्याला एक नाव दिलं जातं, वृंदावन. काय म्हणतात त्याला? वृंदा आणि वन. मी प्रत्येक वारकऱ्याच्या दारात आपण दोघं असू बरं काय, आणि प्रत्येक वारकरी न चुकता आपल्याला पाणी घालेल म्हणजे घालेल. मग अशाच पद्धतीनं जेवढ्या अवतार देवाने घेतले त्यातलाच हा एक अवतार पण देवाचा बरं का.